राहुल साहेबांची पत्रिका आहे आणि त्याचे जो शिक्षक आहे आपला संजू भाई आहे, आपले धानोरेवाले, त्यांच्या भाऊ मला वाटतं अविनाश आहे वाटतं त्याच्या, तो घेऊन आला. त्यांनी मला ती पत्रिका हातात दिली आणि सांगितलं की साहेबांनी सालाबादाप्रमाणे तुम्हाला प्रथम पत्रिका द्यायला सांगितली आहे आणि ते प्रथम देतात आणि माझ्याशी फोनवर बोलायला लावायचं. काय झालं ते कावळ्याचे बसायचे आणि फांदी तुटायची. डॉक्टर वाणी येऊन तिथे अंतर बसले, डॉक्टर वाणी येऊन तिथे बसले. म्हटलं साहेब नमस्कार. नमस्कार म्हटलं फार दिवसाने काय होतं, माझी तुम्ही आठवण काढली. तर ते काय बोलले, माझ्या हृदयाच्यातला आठवणीतले व्यक्ती तुम्ही आहे. काय म्हणले ते, माझ्या आठवणीतले व्यक्ती तुम्ही आहे, हृदयातला आठवणीतले व्यक्ती तुम्ही आहे. एखाद दिवशी भेटायला चल म्हणे, काय बिघडत नाही, पक्ष नाही म्हणून काय झालं या. म्हटलं उद्याच येतो ना साहेब. म्हटलं कशाला, मग उद्या दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला तुम्हाला येतो की. डॉक्टर पाटी तिथे बसलेले होते. योगायोग ह्या ती फांदी काय वरती आली, तुटली ती तुटलीच. तर मग ठीक आहे येतो साहेब होते, पण ते 10 वाजेपर्यंत आहे, नाही तर मला बाहेर जायचं आहे असंही बोलले ते. येतो सर म्हटलं, पण थोडं आम्ही लेट झालो. तर माझीच गाडी घेतली मी, डॉक्टरांची गाडी घेतली नाही. डॉक्टर तिथेच बोलले होते काल, मग तुम्ही जाणार आहे का उद्या. म्हटलं येस मी जाणार आहे. तर मग मलाही साहेबांना भेटायला जायचं होतं. त्यांच्यासाठी ते जी पत्रिका आहे ती गिफ्ट, ग्रीटिंग कार्ड आणि इतर काही फराळ आहे मी घेतलेला आहे आणि त्याचा सत्कार पण करायचा होता दिवाळीच्या निमित्ताने. ते मी येतो. मी म्हटलं चालेल, मला काय नाही. असं मग म्हटलं तोळदेवाल्यांनी मला एक मंदिरामध्ये दगडाच्या देव म्हणून बसवून दिलं आहे. प्रश्न येत नाही, कोण नारळ फोडतो, कोण पेढे वाटतो, कोण फराळ देतो, कोण आशीर्वाद मागतो. ते त्याच्यातला एक प्रकार समजून घ्यायचा. चला माझ्या गाडीत नाही तुम्ही. गेलो आम्ही. तरी आम्हाला 15 मिनिटं उशीर झाला. साहेब नुसतं ते नवीन रेस्ट हाऊस आहे त्याचे उद्घाटन करून ग्राउंडमध्ये आले होते. मला पाहिल्यावर ते होते, दादा 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 या 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 तुम्ही खास माझे ठेवणीतले आहे म्हणे. सत्कार बिकार केला. डॉक्टर वाणी त्यांचे काय द्यायचे त्याचे दिलं. एक शब्द काही बोलले नाही. तिथल्या डेप्युटी इंजिनियरांना त्याने सांगितलं की हा आमचा बाबजी आहे, याला चहा पाणी नाश्ता दिल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. मला घाई आहे, मी खेड्यावर पूजेसाठी जातो आहे. एवढं बोलणं झालं. ते बसले सीटवर आणि पुढे मला बोलवलं त्यांनी. मग काय कसं चाललंय म्हणजे काय ठीक चाललंय, पण हा दिवाळीच्या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांना भेटायला येणार आहे, तर तुम्ही मला ती भेट घालून द्यायची. पण त्याच्यामध्ये किंतु आणि परंतु नाही, फक्त मला त्यांच्याशी भेटायचे आहे. एवढं बोलणं झालं. नारायण दादा तिथे बसलेले होते. आलं गेलं. जो सीबीआय सुरू झालं तुमचं तोळद्यामधलं, सीबीआय जागृत झालं. कसे गेले, कोणी गेले, का गेले, का उदयसिंग दादाला डॉक्टर वाणी घेऊन गेले. अरे त्याच्या गाडीत मी नाही गेलो, तो माझ्या गाडीतून आला. आता इतकं चाललं तर विचारू सुद्धा का. तर माझं म्हणणं एवढंच आहे की सीबीआय लावायचे काय जोरी नाही, कोणाला विचारायची काही जोरी नाही. मला आतापर्यंत हे वाटलं होतं की मोसमी पाऊस परत गेला तर तो मुक्कामाला आहे तोळद्याला आहे आणि अवकाळी केव्हाही होऊ शकते. मी त्या माणसाला इशारा देतो की माझ्या नादी लागायचं नाही. या जनतेच्या इथली मतदार बंधूंचा माझ्यावर विश्वास आहे. इथली कोणतीही पार्टी असेल, त्यांच्या नेत्यांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माझ्यावर विश्वास आहे. माझ्यावर आकडा लावण्याचा प्रयत्न केला निश्चित खोटा फसवण्याशिवाय राहणार नाही. तर मेहरबानी करून जो कोणी असेल त्यांनी नारदासारखं वागू नये. आम्ही प्रामाणिकपणे गेलो आणि प्रामाणिकपणे आलो. ते लोकांना सांगू, उदयसिंग दादाला घेऊन तिकीट मागायला डॉक्टर वाणी गेले, हे सगळं चुकीचे अर्थ लावले गेलेले आहे. आणि तुमचं झालं ना, तर बस झालं नाटके. आता सगळ्या लोकांनी तुम्हाला ओळखलेलं आहे. माझ्या नादी लागू नका. आणि मी आता कोणाला मदत बी करणार नाही. कशासाठी, आता मी ते मार्गदर्शक मंडळामध्ये जमा झालेलो आहे, तर माझे प्रश्न येत नाही. तर मेहरबानी करून त्याचं माझ्या नादी लागायचं नाही. नाही तर मी काहीही करू शकतो तोळद्यामध्ये, एवढी ताकद आहे माझी. त्या माणसाला मी तो इशारा देतो. एवढंच मला खुराक द्यायची होती. आता काय करायची ते तुम्ही काय करायचे ते तुम्ही ठरवा.